सिटी न्यूज, सिटी न्यूज, सिटी न्यूज, सिटी न्यूज। निलेश राणेची जळगावमध्ये ठाकरे सरकारवर घणघणाती टीका। मराठा आरक्षणाचा गोळ ठाकरे सरकारने केला आणि रोज उठून आरोप केंद्र सरकारवरती ठाकरे सरकार करत आहे। समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही असा एकही अभ्यासू व्यक्ती ठाकरे सरकारमध्ये नाही। मराठा आरक्षणाविषयी रोज फिटर चालला आहे आणि तो थांबणार नाही। ठाकरे सरकार आता प्रेम तुझे खोटे बोलले ते त्यांच्या अंगाशी यायला सुरुवात झाली आहे। मराठा आरक्षण टिकले नाही त्यांच्यासाठी ठाकरे सरकारच कारणीभूत आहे। ठाकरे सरकारने विचारपूर्वक कधी मराठा आरक्षणासाठी मीटिंगचे बोलवलं नाही। संजय राऊत काय बोलतो त्यांच्याकडे महत्त्व दिले नाही। ते ठाकरेंच्या पगारावर आहेत त्यामुळे त्यांचं बोलणं भाग आहे। राज्य सरकारला कोर्ट विचारेल तुम्ही 1.25 महिने काही झोपला होता का, त्यावर राज्य सरकार काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे। महागाई विषयावरती 1-2 गोष्टी बोलून चालणार नाही। एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये जाऊन करमत नसेल म्हणून ते बडबड करत आहे। उद्धव ठाकरेंकडे शिवसैनिकांची किंमत नाही म्हणून पाचोराचे आमदार आंदोलन करत आहे। जळगाव जिल्ह्यातील वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे ते गुलाबराव पाटलांच्यासाठीच कलेक्शन चालू आहे। वाळू माफियाचा मोठ्या प्रमाणात जळगावमध्ये वाळू मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते। त्यामध्ये जळगाव ठिकाणी अनेक ठिकाणी होते। बांबोलीचा ब्रिज देखील पडण्याची परिस्थितीमध्ये त्याकडे आपण कसं बघतो? गुलाबराव पाटील मतदार गुलाबरावसाठीच ती कलेक्शन चालू असेल। वाळूचं जे काय तुम्ही आता वाळू उत्खनन काय इकडेच होत नाही, महाराष्ट्रभर होते। ते हप्ते कोणाकडे पुरवले जातात? स्थानिक आमदार मंत्र्याकडे। आम्ही तर आमच्या मतदारसंघात हे सगळं उघड केलं होतं। आणि गुलाबराव जी व्यक्ती आहे, अगोदर पानटपरी चालायची आहे तेच ना गुलाबराव, इथे पालकमंत्री आहेत, सुपारी चोर। लक्षात ठेवा, ती व्यक्ती दुसरं काय करू शकत नाही। सामाजिक किंवा विधायक काम कुठे आता गुलाबराव का युनिव्हर्सिटी आणणार? ते वाळूच चोरणार, वाळूतूनच पैसे चोरणार। तो गुलाबराव आहे। पहिलं त्याचं नाव गुलाब कोणी ठेवलं मला शोधायचं आहे। लक्षात आलं? गुलाबराव काय युनिव्हर्सिटी किंवा स्पेस सायन्सचं कुठलं सेंटर नाही उघडणार, तो वाळूच चोरणार। त्याची अक्कलच तेवढी आहे। ज्याचं जेवढं मीटर तेवढाच खर्च। म्हणून गुलाबरावच्या मतदारसंघात हे सगळं चाललं आहे म्हणजे 100% गुलाबरावाचा ह्याच्यामध्ये हात आहे आणि ती सगळी कलेक्शन त्याच्याकडेच जात असतं। हा एक स्वतंत्र विषय, मला तुमच्यासाठी सेमिनार घ्यायला लागेल। लक्षात घ्या, कारण का तुम्हाला महागाई हा विषय 1-2 गोष्टींमध्ये सांगून होणार नाही। आणि आज मराठा आरक्षणाचा विषय बोलीन मी त्याच्यावर, मला काय हे नाही। लक्षात घ्या, आज आर्थिक संकटामध्ये फक्त भारत आहे का हो? अनेक देश आर्थिक संकटामध्ये आहेत। ज्याला फायनान्स कळतं, ज्याला इकॉनॉमिक्स कळतं त्यालाही कळेल की जेव्हा विकास दर खाली होतो, जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग असेल, प्रोडक्शन असेल, अनेक गोष्टींना फटका पडलेला आहे। लक्षात घ्या, आता अनेक गोष्टींना अनेक व्यवहारामध्ये फटका पडल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की विकास दर पण तेवढाच असला पाहिजे, असं होत नाहीत। म्हणून मी सांगितलं ज्याला इकॉनॉमिक्स कळतं त्यालाच समजवणं भाग आहे हे म्हणून मी तुम्हाला सांगितलं। हा तुम्हाला सविस्तर जर विषय सांगेल तेही मी सांगू शकतो की महागाई का आणि कशामुळे, पण आजचा विषय हा मराठा आरक्षणावर आहे। त्याच्यावर काय असेल तर तुम्ही विचारा। मराठा आरक्षणाचा घोळ जो ठाकरे सरकारने केला आणि रोज उठून आरोप करतायत केंद्र सरकारवर, कारण का त्यांना विषयच लक्षात येत नाही। विषय समजून घ्यायचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही। असा एकही अभ्यासू व्यक्ती ठाकरे सरकारमध्ये नाही ज्यांनी या विषयाचा अभ्यास केला असावा। मराठा आरक्षण हा विषय रोज पेटत चालला आहे आणि तो आता थांबणार नाही। ठाकरे सरकारने आजपर्यंत जे खोटं बोलले आता त्यांच्या अंगाशी यायला सुरुवात झाली आहे।
आरक्षण टिकलं नाही त्याच्यासाठी ठाकरे सरकारच कारणीभूत आहे. त्याची कारणं मी तुम्हाला सांगतो. जे रेफरन्सेस द्यायचे असतात, ज्या नोंद द्यायची असतात इतर राज्यातल्या किंवा डॉक्युमेंट्स, ते अनेक असे रेफरन्सेस ठाकरे सरकार किंवा त्यांच्या वकिलांनी हे सादरच केले नाही. कारण का कधी संघटितपणे कधी विचार करून अशी कुठली मराठा आरक्षणासाठी विषयासाठी कधी त्यांनी मीटिंगच बोलवली नाही. आणि अशोक चव्हाण हे त्या समितीमध्ये असल्यामुळे आम्हाला खात्री होती मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आणि त्यांना रिजेक्ट होणार कोर्टामध्ये. आणि तसंच झालं. मराठी ट्रान्सलेशन रिपोर्टमध्ये केले पण ॲनेक्शरमध्ये केलेलं नाही. आता जज साहेब जे बसलेत ते काय मराठी वाचायला बसलेले नाहीत, त्यांना काय मराठी वाचता येत नाही. म्हणून जाणून बुजून हे झालं आहे का, ही माझ्या मनामध्ये शंका नाही, जाणून बुजूनच झालेलं आहे. भोसले कमिटी बसली. भोसले कमिटी बसल्यानंतर त्यांनी जो अहवाल सादर केला, काय होतं त्या अहवालामध्ये, जे आम्ही सांगत होतो तेच भोसले साहेबांनी सांगितलं. एकही वाक्य इकडे तिकडे नाही. सुप्रीम कोर्टाने असं कुठेच लिहिलेलं नाही की तुम्ही रिव्ह्यू करू शकत नाही. केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन टाकलेली आहे. राज्य सरकारने अजूनपर्यंत जी काय काल काय परवा जी काय 9 लोकांची कमिटी स्थापन केली, कारण का त्यांना हे माहीत नव्हतं, महिना दीड महिना त्यांना हे लक्षात येण्यामध्ये गेलं की मागास आयोग स्थापन करावा लागेल, मागासलेपणा सिद्ध करावा लागेल आणि तो मागासलेपणा सिद्ध झाल्यानंतर तो रिपोर्ट राज्यपालांकडे जातो, राज्यपालांकडून तो राष्ट्रपतींकडे जातो आणि 102 अंतर्गत जी काही घटना दुरुस्ती करायची ती होते. अजित पवारांना त्याच्यातलं काही रस आहे मला वाटत नाही. उद्धव ठाकरेंना काय आहे असं वाटत नाही. मराठा आरक्षणाचा विषय असा अडकला. आता मागास आयोग तयार करणं, स्थापन करणं, रिपोर्ट अहवाल बाहेर काढणं, मागासलेपणा दाखवणं हे काय केंद्र सरकारचं काम नाही, हे राज्य सरकारचं काम आहे. कारण का हाच अहवाल वरती राष्ट्रपतींकडे जातो आणि तिथून घटना दुरुस्तीसाठी. तिकडेही खोटं बोललंय. कुठलाही टेक्निकल मुद्दा हे उद्धव ठाकरेंनी हातात पेपर न घेता त्यांनी सांगून दाखवावा मी काही हारायला तयार आहे मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये. ते बोलूच शकत नाही कारण का अभ्यास नाही, त्यांच्या मनातच नाही मराठ्यांना आरक्षण देण्याचं. फक्त लटकवत बसायचं, फिरवत बसायचं. आणि बिनकामाचे ते आहेत संजय राऊत, तुम्ही कॅमेरा लावतात रोज सकाळी त्यांच्या घराबाहेर, ते रोज सकाळी कुठेतरी दुसरीकडे विषय वळवतात की दिवसभर मग तोच विषय. पण मूळ विषय, टेक्निकल विषय कोण समजूनच घेत नाही की तुम्ही कमी पडलात, राज्य सरकारचे वकील कमी पडले केंद्र सरकारमध्ये बाजू मांडण्याकरिता. तिथे जर बाजू मांडली असती जसं फडणवीस साहेबांनी त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये मांडली तर आज हा विषयच आला नसता. अनेक दस्तावेज, अनेक रेफरन्सेस हे सुप्रीम कोर्टामध्ये सादरच केले गेले नाहीत. हा आरोप नाही आहे, हे खरं आहे. तेव्हाचे महाधिवक्ता कुंभकोणे हे हिअरिंगलाच जायचे नाहीत. का जायचे नाहीत? अशा अनेक त्रुटी महाराष्ट्र सरकारमुळे आणि महाराष्ट्र सरकारने केल्यामुळे, हा सगळा घोळ, हा सगळा बोगसपणा केल्यामुळे आज मराठा मुलांना आज त्यांचे मुडदे पडत आहेत. त्यांना कुठे जावं कळत नाही, काय करावं कळत नाही. हात पसरून झाले, आंदोलनं करून झाली. आता ठाकरे सरकार तीव्र आंदोलन कधी मराठे करतायत याची वाट बघताय असं मला वाटतंय. आणि तो दिवसही लांब नाही. घरामध्ये घुसून मराठे तुमच्याकडून त्यांच्या हक्काचं घेतील एवढं लक्षात ठेवा ठाकरे सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी.
अनेक नेते आता आपापल्या परीने आंदोलनाचा इशारा देत आहेत. भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्यासारखे अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरून मराठ्यांना एकत्र करून एक तीव्र आंदोलन उभं करतोय. त्याची पुढची रूपरेषा ही तुम्हाला काही दिवसात कळेल. पण तोपर्यंत तुम्हाला या संदर्भात कुठलाही विषय विचारायचा असेल, प्रश्न असेल, तुम्ही विचारू शकता. कुठल्या विनायक मेटे आहेत आणि संजय राऊत काही सांगतात, त्याच्यानंतर अशोक चव्हाण काही सांगतात. म्हणजे दोघा तिघांमध्ये मतांतर होत आहे. कोणामध्ये? संजय राऊत, विनायक मेटे आणि अशोक चव्हाण तिघांचे मतांतर होत आहेत मराठा आरक्षणासंदर्भात. कसलं मतांतर? परवा बीड जिल्ह्यामध्ये विनायक मेटेंनी आंदोलन केलं. तुम्हाला काय म्हणजे ते लढत आहेत अजूनही, म्हणजे दोघांचे आम्ही सगळेच लढतोय, अजून आरक्षणच मिळालेलं नाही भाऊ. काय हा बघा, संजय राऊत काय म्हणतो त्याला आम्ही कधीच महत्त्व दिलं नाही. तो ठाकरेंच्या पगारावर आहे, बोलणं भाग आहे. संजय राऊत बोलले नाही तर त्यांना पगार मिळेल का सामन्यातून? काहीतरी विचार करा. आणि संजय राऊत म्हणजे कोण? कोण आहे तो? काय केलं महाराष्ट्रासाठी? मराठ्यांना अपमान करायचं काम केलं फक्त. अजूनपर्यंत माफी मागितली नाही. तो हिशोब करू आम्ही नंतर. एकीकडे विनोद पाटील म्हणतात औरंगाबादवरनं की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम आता राज्य सरकारचं नाही आहे. मग त्यांच्याविषयी काय? मी आता तुम्हाला जी प्रोसिजर सांगितली ती टेक्निकल प्रोसिजर सांगितली. कोणाला त्याच्याबद्दल माहिती नसेल, आम्ही त्यांना माहिती द्यायला तयार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणून आता केंद्राच्या कोर्टात चेंडू गेला असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. परंतु भाजप सरकारच्या वतीने काही सकारात्मक भूमिका घेतली जाईल का? ही सकारात्मकच आहे भाऊ. मराठ्यांना आरक्षण मिळावं ह्याच्यासाठीच भारतीय जनता पक्ष तळमळ करते. मला सांगा, इतर कुठला पक्ष रस्त्यावर उतरला हो संघटना सोडल्या तर? आणि केंद्र सरकारच्या कोर्टात गेलाय म्हणजे काय? आता केंद्र सरकारने काय करायला पाहिजे तर तुम्ही म्हणाल 102 कलम अंतर्गत दुरुस्त केलं पाहिजे. पण त्याची रिपोर्टिंग कुठून केली पाहिजे? तर राज्य सरकारने मागास आयोग स्थापन करून केली पाहिजे. ती का करत नाही? त्याला 1-1.25 महिना का गेला? आता कोर्ट विचारेल तुम्हाला, राज्य सरकाराला, की तुम्ही 1-1.25 महिने का झोपला होतात का? तेव्हा काय उत्तर आहे राज्य सरकारचं मला बघायचं आहे. उद्धव ठाकरे उद्या दिल्लीत जाणार आहेत या प्रश्नाची बातमी येते. काय आरती ओवाळायची त्यांची? काय करायचं? त्यांचं काम आहे ते. एक तर घरातून बाहेर पडले ते कुठेतरी, आता ती एक वेगळं यज्ञ टाकायला लागेल की पहिल्या घरातून बाहेर तरी आले. आणि दिल्लीला जाणार आहेत तर ते मुख्यमंत्री आहेत. मोदी साहेबांनी बोलवलं असेल, वेळ दिली असेल म्हणून जात आहेत. संभाजीराजेंनी जी आता भूमिका जाहीर केलेली आहे, जूनमध्ये त्यांचा पहिला मोर्चा निघणार आहे. भाजप काही पाठिंबा देणार आहे का संभाजीराजे? तो पक्षाचा विषय आहे. त्यांनी राजेंनी काय पक्षाला विचारून काय तारीख जाहीर केलेली नाही. कारण का खासदारकी ही भारतीय जनता पक्षाने त्यांना दिलेली आहे. त्यांनी पक्षाला विचारून जे काय करायचं ते करावं. पण ही तारीख काय आम्हाला विचारून किंवा पक्षाला विचारून त्यांनी जाहीर केलेली नाही. आणि पक्ष त्याच्यावर योग्य निर्णय घेईल. तर त्यांनी असाही आरोप केला आहे की गेल्या काळात भाजप सरकार आणि आता महाविकास आघाडीचं सरकार एकमेकांकडे नुसतं बोट दाखवण्याचं काम करतात. राजे काय बोलतायत ते मी ऐकतोय. आणि मध्ये मी माझी प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल दिली होती की राजेंनी सगळीकडे जाऊन मराठा समाजाला स्वस्थ करू नये. त्याचं कारणच हे होतं की राज्य सरकाराकडे द्यायलाच काय नाही आहे. त्यांनी जे काय करणं जो भाग आहे तो राज्य सरकार करतं आहे का? हा प्रश्न राजेंनी राज्य सरकारला विचारलं पाहिजे की तुम्ही मागास आयोग का स्थापन केला नाही? आणि केला तुम्हाला 1-1.25 महिना का लागला? आणि त्या अहवालावर वरती तो अहवाल जाऊन मागासलेपणा जो आम्हाला सिद्ध करायचा आहे त्याच्यानंतर कलम अंतर्गत जी काही दुरुस्ती व्हायची ती त्याच्यानंतर होणार, लक्षात ठेवा. राजेंनी पहिलं राज्य सरकारला प्रश्न विचारावा की हे का झालं नाही आजपर्यंत. मोर्चा हा त्यांनी कलानगरला काढला पाहिजे की खरं बिघडवलं कोणी मराठा समाजाचं मराठा आरक्षण तर ते ठाकरे सरकारने बिघडवलं. अहो, जे फडणवीस साहेबांनी 5 वर्ष टिकवलं त्यांनी घालवलं. ओबीसीचं आरक्षण घालवलं. ह्यांना काय टिकवता आलं मला सांगा ना.
अहो देशामध्ये करोना 1 नंबर महाराष्ट्र आहे, मृत्यूदरामध्ये, केसेसमध्ये, ॲक्टिव्ह केसेसमध्ये. अहो तिथे मुंबईमध्ये जिथे मुख्यमंत्री राहतात तिथे स्मशानामध्ये चेहरा दाखवण्यासाठी 5-5 हजार रुपये घेतले जातात. जाऊन बघा. हे काय मुख्यमंत्र्यांचं सांगताय तुम्ही? राजेंनी इतर कोणाला प्रश्न विचारण्यापेक्षा ह्यांना प्रश्न विचारा या मुख्यमंत्र्यांना, वेळ वाचेल त्यांचा. साहेब, राजेंच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण होतोय असं म्हणता येईल का? काय राजेंच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण होतोय असं म्हणता येईल? बघा, ते काय त्यांच्या डोक्यात काय आहे हे तुम्ही त्यांना विचारा. मी माझी पक्षाची भूमिका मांडायला इथे आलो आणि तो विषय आजचा आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा खरं तर न्यायालयातून हे झालेला आहे, निर्णय झालेला आहे. आता हे आंदोलनं करून किंवा काही त्याच्यात बदल घडू शकतो असं वाटतं. लक्षात घ्या, तीव्रता हे तुम्हाला कशी दाखवता येईल लोकशाहीमध्ये? प्रत्येकजण काय वकील नसतो, पण समाज आज भडकला आहे. 58 मोर्चे निघाले तेव्हा तुम्हाला कळलं ना की कोपर्डीची तीव्रता काय होती. समाज शांत आहे असं कळल्यावर ठाकरे सरकारसारख्या सरकाराला कारणं मिळतात आरक्षण रद्द करायची. वकील नाही गेले तरी चालतील, रेफरन्स नाही दिले तरी चालतील. ही कारणं आहेत ठाकरे सरकारची. अहो आम्ही त्या पक्षात होतो. उद्धव ठाकरेंना मराठ्यांना आरक्षणच द्यायचं नव्हतं, कधी द्यायचंच नाहीये. हे वेळ काढतायत की तुम्ही केंद्राकडे बोट दाखवा, कारण का त्यांना माहिती आहे कोण टेक्निकल विषयांमध्ये जाणार नाही, पत्रकारही जाणार नाहीत. आज जे मी तुम्हाला टेक्निकल विषय बोललो तेवढे टेक्निकल त्यांना जर तुम्ही विचारलेत ते तुमच्या समोर देखील बसणार नाहीत. पण फक्त वेळ काढायचा, कसा तरी करोनाचं कारण सांगायचं. पण आता किती जरी कारणं सांगितली तरी आता मराठी थांबण्यातले नाहीत. तिथे जे सरकार आज पडेल उद्या पडेल असं भाजप नेते म्हणत आहे, मात्र एकनाथ खडसेने असं म्हटलं की भाजपचे आमदार फुटू नये म्हणून हे आज उद्या असं ढकलले करत आहे असं एकनाथ खडसेंनी म्हटलं. म्हणू दे, तर काय तिथे जाऊन त्यांना करमत नसेल कदाचित. साहेब, मराठा आरक्षणासंदर्भात भाजपकडून काही अल्टिमेटम राज्य शासनाला दिलं जाणार आहे का? कारण म्हणून मी सांगितलं, एकदा भारतीय जनता पक्षाची प्रदेशकडून आपल्याला सूचना येईल, आपल्याकडे त्या सगळ्या गोष्टी येतील, तारखा जाहीर होतील, प्रोग्राम जाहीर होईल, आपल्या सगळ्यांना कळेल. एक प्रश्न की जळगावमध्ये जे शिवसेनेचे आमदार आहेत ते महावितरणाविरोधात आंदोलन करतात, जी शेतकऱ्यांची वीज सक्तीने वसूल येतात, जे सत्ताधारी आमदार आहेत तेच आंदोलन करतात. आपण कसं बघताय? कोण बसलं मला या विषयाची माहिती नाही. आमदारच बसलाय. ते उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची किंमतच ती आहे. महिनाभरापूर्वी आपले विद्यमान आमदार जे मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं, त्यांना पोलिसांनी उचलून जेलमध्ये टाकलं होतं. घटनेनंतर अजूनपर्यंत पुन्हाही दाखल नाही काही कुठला. आजची त्यांनी पूर्ण ते डिपार्टमेंटला आपल्या प्रायव्हेट लिमिटेड सारखंच वापरत आहेत. हे काय मला सांगायची गरज नाही. वाजेंचं उदाहरण आहे तुमच्यासमोर. किती कोटीची वसुली आणि किती कसं पोलीस डिपार्टमेंट वापरलं गेलं, किती मर्डर झाल्या आणि किती काय काय झालं हे काय मला वेगळं सांगायची गरज नाही. पोलीस डिपार्टमेंट हे ठाकरे किंवा पवारांचं प्रायव्हेट लिमिटेड असल्यासारखं सध्या वागतं आहे. पण ठीक आहे, आज सरकार तुमचं आहे म्हणून वागत असेल, परिस्थिती बदलेल. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे दलाल म्हणून त्यांच्याकडे 35 किलो गांजा सापडला, अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. तो मातोश्रीत पण सापडेल, जाऊ दे. सिटी न्यूज, सिटी न्यूज.